नमस्कार मंडळी, मी डॉक्टर सौरभ जोशी, ॲस्ट्रॉलॉजर, वास्तू कन्सल्टंट, लाईफ कोच आणि IPHM अक्रेडिटेड काउन्सिलर. मित्रांनो, आजचा आपला विषय लाईफ कोचिंग रिलेटेडच आहे आणि तो म्हणजे फिटनेस रिलेटेड आहे. तर आपण आत्तापर्यंत डे टू डे लाईफमध्ये असा ऐकतो, फिटनेस हा फक्त फिजिकल फिटनेस असतो. आता कुठंतरी एक सुरुवात अजून झालेली आहे की मेंटल फिटनेसकडे लोक वळायला लागलेली आहेत. पण ओव्हरऑल ज्याला आपण असं म्हणू शकतो होलिस्टिक फिटनेसची डेफिनेशन काय असेल तर ती म्हणजे फिटनेस इज इक्वल टू फिजिकल प्लस मेंटल प्लस स्पिरिच्युअल. सो म्हणजेच शारीरिक प्लस मानसिक प्लस आध्यात्मिक. सो ह्याचं ओव्हरऑल कॉम्बिनेशन असतं ना मित्रांनो, ते म्हणजे तुमचं फिटनेस असतं. सो ह्याच्यावरती मला अजून पुढे जाऊन सांगायचं असेल, याला आपण होलिस्टिक अप्रोच का म्हणतो माहिती आहे का? कारण बघायला गेलं ना मित्रांनो, आपण 5 डायमेन्शनल ह्युमन बिंग आहोत. ठीक आहे, त्यातले पहिले 3 डायमेन्शनल आहेत ते म्हणजे पहिलं आहे अन्नमय कोश, मग मनोमय कोश, मग प्राणमय कोश, मग विज्ञानमय कोश आणि मग आनंदमय कोश. असे आपण 5 डायमेन्शनल बिईंग्स आहोत मित्रांनो. पण आपण काम करू शकतो त्या पहिल्या 3 डायमेन्शन्सवर, म्हणजेच अन्नमय कोश म्हणजेच तुमचं शरीर, मनोमय कोश म्हणजे मन आणि जे प्राणमय कोश आहे ते म्हणजे तुमच्या ऊर्जा. ओके, सो या 3 गोष्टींवरती आपण काम करू शकतो आणि जेव्हा या 3 गोष्टींवरती आपण काम करतो ना, तेव्हाच त्याला आपण होलिस्टिक हिलिंग अप्रोच म्हणतो मित्रांनो. सो आता हे काम कसं करायचं मित्रांनो, तर फिजिकल फिटनेस, शारीरिक फिटनेस म्हणजे काय असतं मित्रांनो, तर आपण फिजिकल एक्सरसाइज करून त्या गोष्टी एक्झिक्यूट करू शकतो. आणि जे आपण म्हणतो, जे आपल्या मराठीत एक म्हण आहे की चांगल्या शरीरामध्येच चांगलं मन वास करत असतं मित्रांनो. त्याच्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी, आणि जसं आपण मागच्या रीलमध्ये बघितलंय की बॉडी माइंड वन सिस्टीम, जसं तुम्ही शरीरावर काम केल्यानंतर तुमचं मन आपोआप बॅकएंडला सुदृढ होत असतं मित्रांनो. तर शारीरिक फिटनेससाठी एक्सरसाइज आवश्यक आहे. मेंटल फिटनेससाठी मित्रांनो तुम्ही वेगवेगळं, तुम्ही असं म्हणू शकता की योगा करू शकता, तुम्ही अवेअरनेसने तुमचे विचार ऑब्झर्व करू शकता. जे काही मानसिक आयामाला पूरक गोष्टी आहेत, मन शांत करण्यासाठी ज्या काही मेथडॉलॉजीज आहेत ना मित्रांनो, त्या सगळ्या तुम्ही मानसिक स्वास्थ्यासाठी उपयोगात आणू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतरचं ते 3rd डायमेन्शन आहे ते म्हणजे ऊर्जा लेव्हलचं डायमेन्शन मित्रांनो, एनर्जी लेव्हलचं डायमेन्शन. त्यालाच आपण स्पिरिच्युअल डायमेन्शन म्हणू शकतो, मराठीत त्याला आपण आध्यात्मिक डायमेन्शन म्हणू शकतो. तर हे कसं याचा अभ्यास कसा करावा मित्रांनो, तर तुमचं एखादा तुमची याच्यावरती श्रद्धा आहे असा आध्यात्मिक ग्रंथ असेल तर त्याचा नित्य वाचनाने तुम्ही हा फिटनेस मिळवू शकता. किंवा अजून सांगायचं झालं पुढे जाऊन, तर आध्यात्मिक फिटनेस ही अशी गोष्ट ना मित्रांनो की तुमच्या ब्रिदिंग एक्सरसाइजेस करून ऊर्जा लेव्हलला जे काही वेगवेगळे ऊर्जा लेव्हल, एनर्जी हिलिंग जे आहेत त्या गोष्टींचा उपयोग करून तुम्ही डेफिनेटली स्पिरिच्युअल वेलबिंग मिळू शकता. सो असं हे एकूणच होतं हे होलिस्टिक अप्रोच अबाउट हेल्थ. ठीक आहे, अबाउट फिटनेस. सो जेव्हा तुम्ही इथून पुढे कधी फिटनेसचा विचार कराल ना, तेव्हा या 3ही गोष्टींचा समग्र विचार करा आणि त्याद्वारेच पुढे जा, जेणेकरून की तुम्हाला एक फिटनेसमध्ये पण, रुटीनमध्ये पण सातत्य राहील आणि कुठलं वेगळ्या डायमेन्शनला एफेक्ट करणार नाही. इन द सेन्स की माइंड डायमेन्शन फिजिकल डायमेन्शनला एफेक्ट करणार नाही, किंवा ऊर्जा लेवलला काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट झाला की ते तुमच्या एक्सरसाइजमध्ये खंड पडणार नाही. म्हणूनच तुम्ही ओव्हरऑल होलिस्टिक हिलिंगसाठी या 3ही गोष्टी त्याच्यामध्ये कन्सिडर कराव्यात असं मला वाटतं. तुम्हाला आजचं रील आवडला असेल मित्रांनो तर प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. तुमचाच सौरभ. जय हिंद.